प्रहार जनशक्ति पक्ष के प्रमुख बच्चू कडू के शिवसेना एकनाथ शिंदे गुट में जाने की खबर से राजनीतिक गलियारों में हलचल तेज हुई। ऐसे पृष्ठभूमि पर प्रहार नेता जय बेलखेड़े ने वर्धा में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि बच्चू कडू जो निर्णय लेंगे वह पूर्व दिशा है और कडू के निर्णय को प्रहार के सभी कार्यकर्ताओं का 100% समर्थन है। सुनिए गौर से जय बेलखेड़े का आगे का बयान। भाऊचा जो निर्णय आहे ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे, रोजमजूर वर्गांसाठी आहे व कामगारांसाठी आहे। महाराष्ट्रात लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, रोजमजूर आणि कामगारांचा विचार करून याच्या पहिले विधान परिषदला ते होते तर फक्त कामगारांचा, दिव्यांगांचा, शेतकऱ्यांचा आणि शेतमजूर वर्गांचे सत्तेत असो नसो प्रश्न मांडायचे। पण एकनाथ शिंदे साहेब काहीतरी याच्या पहिले एकनाथ शिंदे साहेबांसंग ते मंत्रिमंडळात गेलते त्यावेळेस मी म्हटलं होतं एकनाथ शिंदे साहेबाचा एक कॉल आला आणि त्याच्यानंतर ते गुवाहाटीला गेलते आणि इथं सरकारमध्ये ते बसले होते। त्यावेळेस बी त्यांनी काहीतरी निर्णय घेऊन दिव्यांग मंत्रालय उभं केलती। पण आज बी काहीतरी चांगला निर्णय घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काही मोठा विचार केला असन म्हणून बच्चू भाऊंनी बी चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला पूर्ण महाराष्ट्रातले पहारचे जेवढे कार्यकर्ते आहे बच्चू भाऊ संघ आहे। ह्या चर्चेला फक्त बच्चू भाऊ उत्तर देऊ शकते, आम्ही देऊ शकत नाही। आम्ही कार्यकर्ता आहे, बच्चू भाऊ जे म्हणन ते पूर्व दिशा। आम्ही बच्चू भाऊचे कार्यकर्ता आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे जे नेता आहे ते बच्चू भाऊ त्यांच्या मागे राहणारे आम्ही कार्यकर्ता आहे। बच्चू भाऊ जो निर्णय घेईन तो 100% आम्हाला खात्री आहे का चांगलाच घेणार। बच्चू भाऊनी आजपर्यंत जो भी निर्णय घेतला, बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते होते हे शेतकऱ्यांच्या हितासाठी होते। आज बच्चू भाऊ तिथं पोहोचले आणि बच्चू भाऊनी जो भी निर्णय घेईन तो 100% आम्हाला ॲग्री आहे आम्ही। पण मला असं वाटते का बच्चू भाऊ काही गलत निर्णय घेणार नाही आणि कार्यकर्ते बच्चू भाऊनी एक जमा केलेला कार्यकर्ता आहे, आयता कोणत्या पक्षातून आलेला कार्यकर्ता नाही आहे। म्हणून बच्चू भाऊ जे म्हणेन ते पूर्व दिशा। 100% त्यांनी काय केलं, आम्हाला 8 दिवसा पैसे जसे मीडियाला चालले होते, जसं बच्चू भाऊ हिमालयाला गेलते त्यानंतर आल्यावर आमची बैठक घेतली पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची अमरावतीला आणि त्यानंतर त्यांनी विचार केला। मग त्यांना भाऊनी एवढं विचारलं का बा आपण शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा प्रश्न मांडण्यासाठी कोणीतरी आपला माणूस पाहिजे। तर मग बच्चू भाऊनी त्या गोष्टीला ॲग्री केलं, आम्ही स्वतः हो म्हटलं म्हणून ते बच्चू भाऊनी पुढचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आम्हाला मंजूर आहे। नाही अजून काही सांगता येत नाही, जे बी होईल ते बच्चू भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब मिळूनच करेल। आम्ही बच्चू भाऊ मागे आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे पहारचे कार्यकर्ते असो ते पूर्ण बच्चू भाऊ संघ आहे।